सकाळ होते, रात्री लावलेला अलार्म वाजतो, लगबगीने ऑफिसला जाण्याची तयारी सुरू होते. कडक इस्त्रीचे फॉर्मल कपडे, चकचकीत शूज घालून गडी ऑफिसला निघतो. ऑफिसला पोहोचतो तर तिथे हजारो जणांची धांदल उडालेली दिसून येते. मग हाच गडी काळजीपोटी कंपनीतल्या मित्रांना विचारपूस करायला लागतो. तेव्हा त्याला समजतं की सगळ्यांच्या फोनवर सकाळीच एक ईमेल आलाय, यू आर फायर्ड. त्यानंतर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हादरून जाते. मंडळी, अशीच काहीशी घटना घडली एका टेक कंपनीमध्ये, जिचं नाव आहे ओरॅकल. माध्यमांच्या माहितीनुसार जगातले सुमारे 30,000 लोकांना या कंपनीने एका रात्रीत नारळ दिलाय. तर भारतातल्या 12,000 नोकरदारांच्या आयुष्यावर गदा आली आहे. यातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी की या सगळ्यांना ईमेल सकाळी 6 वाजता आला, तेही कुठल्या वॉर्निंग शिवाय किंवा कुठल्याही प्रिपरेशन शिवाय. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये अचानक भीतीचं वातावरण पसरलेलं दिसतंय. पण मंडळी, ओरॅकल या कंपनीने या नोकरदारांना अचानक का काढलं, ही ओरॅकल कंपनी काय आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या एका मोठ्या भूकंपाने सगळ्यांचं लक्ष वेधलंय. जगातल्या दिग्गज सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या ओरॅकलने अत्यंत धक्कादायक निर्णय घेत आपल्या सुमारे 30,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलंय. विशेषतः भारतासाठी ही बातमी अत्यंत चिंताजनक आहे, कारण या कपातीचा सगळ्यात जास्त फटका भारतीय कर्मचाऱ्यांना बसला असून जवळपास 12,000 भारतीयांनी आपल्या नोकऱ्या गमावल्यात. या घटनेचं गांभीर्य इतकं आहे की कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता एका रात्रीत ईमेलद्वारे त्यांना कामावरून काढल्याचं सांगण्यात आलंय. पहाटे 5 ते 6च्या सुमारास जेव्हा लोक झोपेतून जागे झाले, तेव्हा त्यांच्या इनबॉक्समध्ये तुम्हाला कामावरून काढत आहोत असा निरोप देणारा ईमेल पडला होता. त्यामुळे अनेक वर्षांपासून कंपनीला आपले रक्त आटवून योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा एक मोठा मानसिक धक्का ठरलाय. ही केवळ साधी कर्मचारी कपात नसून आयटी क्षेत्रातील एका नव्या बदलाची आणि संघर्षाची ही सुरुवात असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. सगळ्यात अगोदर मंडळी, ही कंपनी काय आहे ते जाणून घेऊयात. ओरॅकल कॉर्पोरेशन ही जागतिक आयटी क्षेत्रातली एक दिग्गज संस्था मानली जाते. तिची स्थापना 1977 मध्ये लॅरी एलिसन, बॉब मायनर आणि एड ओट्स यांनी केली होती. सुरुवातीला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज या नावाने सुरू झालेली ही कंपनी आज डेटाबेस सॉफ्टवेअर आणि क्लाउड इंजिनिअरिंग मध्ये जगातली सगळ्यात मोठी कंपनी बनली आहे. ओरॅकलच्या यशाची खरी सुरुवात त्यांच्या क्रांतिकारी रिलेशनल डेटाबेस म्हणजे RDBMS मुळे झाली, ज्याने व्यवसायांना प्रचंड प्रमाणात माहिती साठवण्याची आणि ती अत्यंत वेगाने शोधण्याची क्षमता दिली. 1980च्या दशकात कंपनीने स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेजचा व्यावसायिक वापर करून आयटी उद्योगात आपली मक्तेदारी निर्माण केली. आज ओरॅकल केवळ डेटाबेस पुरती मर्यादित नसून ती क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग आणि जावा सारख्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसची मालक देखील आहे, जे त्यांनी 2010 मध्ये सन मायक्रोसिस्टमच्या खरेदीनंतर आपल्या ताब्यात घेतलं होतं. त्यासोबतच 2026च्या आर्थिक वर्षातील आकडेवारीनुसार ओरॅकलने $553 अब्ज भविष्यातील ऑर्डर बुकसह स्वतःला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलंय. कंपनी सध्या आपल्या पारंपरिक सॉफ्टवेअर व्यवसायातून पूर्णपणे क्लाउड आणि AI कडे वळते. विशेषतः मायक्रोसॉफ्ट आणि अमेझॉन सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी ओरॅकलने स्वतःची अवाढव्य डेटा सेंटर्स उभारलेत. 2026च्या सुरुवातीलाच त्यांनी ओपन AI सोबत स्टारगेट सारख्या प्रकल्पात मोठ्या AI डेटा सेंटर बांधणीसाठी भागीदारी केली होती, ज्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली जाते. ओरॅकलचं मुख्यालय टेक्सासमधील ऑस्टिन येथे असून जगभरातील लाखो कर्मचारी आणि शेकडो डेटा सेंटर्सच्या माध्यमातून ही कंपनी जगातील मोठ्या बँका, सरकारी संस्था आणि हेल्थकेअर क्षेत्रातील माहितीचं व्यवस्थापन करते. लॅरी एलिसन यांच्या दूरदृष्टीमुळे ओरॅकल आता केवळ सॉफ्टवेअर विकणारी कंपनी न राहता जागतिक AI क्रांतीला लागणारी ताकद पुरवणारी एक महाशक्ती बनण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्यांची वार्षिक कमाई $90 अब्ज टप्प्याकडे वेगाने कूच करते. पण मंडळी, ह्याच अशा बलाढ्य कंपनीमध्ये अचानक कामगार कपात झाल्यामुळे सगळीकडे चिंतेचं वातावरण पसरायला लागलंय. या कपाती मागे असलेली 5 प्रमुख कारणं अत्यंत महत्वाची आहेत आणि ती आजच्या बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेचं चित्र स्पष्ट करतात. त्यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे AIचा वाढता प्रभाव. ओरॅकलने आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये मोठा बदल केला असून कंपनी आता पूर्णपणे AI फर्स्ट मॉडेलकडे वळत आहे. कंपनीचे अध्यक्ष लॅरी एलिसन यांनी स्पष्ट केलंय की AI कोडिंग टूल्समुळे आता कमी इंजिनियर्समध्ये जास्त काम करणं शक्य झालंय. ज्या कामांसाठी पूर्वी शेकडो डेव्हलपर्स लागायचे, ती कामे आता प्रगत AI अल्गोरिदम आणि ऑटोमेशनद्वारे कमी काळात पूर्ण होत आहेत. त्यामुळे माणसाच्या कष्टाची गरज कमी झाल्यानं कंपनीने मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना डच्चू दिलाय. त्यानंतर दुसरे कारण म्हणजे पायाभूत सुविधा आणि डेटा सेंटर्स मधील प्रचंड गुंतवणूक. ओरॅकल सध्या अमेझॉन वेब सर्व्हिसेस, AWS आणि मायक्रोसॉफ्ट अझूर सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी स्वतःचं क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करते. यासाठी कंपनीला अब्जावधी डॉलर्सची गरज आहे. ही प्रचंड आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी आणि कॅश फ्लो राखण्यासाठी कंपनीने मनुष्यबळावरील खर्च कमी करण्याचा मार्ग निवडलाय.
म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगाराचा पैसा वाचवून तो आता अत्याधुनिक सर्व्हर्स आणि एआय चिप्स खरेदी करण्यासाठी वापरला जाणार आहे. त्यासोबत तिसरं कारण म्हणजे जागतिक स्तरावर सुरू असलेली आर्थिक मंदीची भीती आणि कॉस्ट कटिंग धोरण. सध्या जगभरातील अनेक बड्या टेक कंपन्या आपला प्रॉफिट लॉसची टक्केवारी सुधारण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहेत. ओरॅकलने देखील याच मार्गाचा अवलंब केलाय. कंपनीने सेन्सेक्स आणि शेअर बाजारातील आपली भूमिका टिकवून ठेवण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना खुश करण्यासाठी स्ट्रीमलाईन ऑपरेशन्सच्या नावाखाली ही कपात केली आहे. जे विभाग आता कंपनीच्या भविष्यातील वाढीसाठी फायदेशीर वाटत नाहीत ते विभाग पूर्णपणे बंद करण्यात आलेत. त्यानंतर मंडळी, चौथं महत्वाचं कारण म्हणजे भारतातील कर्मचाऱ्यांच्या परिस्थिती सुधारण्यासाठी नवीन रचना करणे. भारतात ओरॅकलचं मोठं इंजिनिअरिंग हब आहे, मात्र अमेरिकेतील कडक कामगार कायद्यांमुळे तिथल्या नागरिकांना काढणं कंपनीला महागात पडतं. त्या तुलनेत भारतीय कर्मचारी कपातीची प्रक्रिया कंपनीसाठी आर्थिकदृष्ट्या सोयीची ठरते. म्हणूनच भारतातील 12,000 कर्मचाऱ्यांना काढून कंपनीने आपला मोठा खर्च वाचवलाय. यामध्ये प्रामुख्याने मिडल मॅनेजमेंट आणि जुन्या तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आणि त्यानंतर शेवटचं पाचवं कारण म्हणजे फ्युजन क्लाउड आणि जुन्या उत्पादनातील फेरबदल. ओरॅकलचे काही जुने सॉफ्टवेअर प्रोडक्ट्स आता एक्सपायर होत आहेत आणि त्यात कंपनी आता नवीन क्लाउड सेवांवर लक्ष केंद्रित करते. ज्या कर्मचाऱ्यांकडे नवीन युगातील स्किल्स म्हणजे जनरेटिव्ह एआय, मशीन लर्निंग हे नाहीयेत, त्यांना कंपनीने अनावश्यक ठरवलंय. ही कपात केवळ कामगिरीवर आधारित नसून ती कंपनीच्या बदललेल्या व्यवसायाच्या स्वरूपामुळे देखील झालेली आहे. या सगळ्या प्रकारात कर्मचाऱ्यांची झालेली अवस्था अत्यंत बिकट आहे. लिंक्डइन आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काही कर्मचाऱ्यांनी जर आपल्या आयुष्याची 10 ते 15 वर्ष या कंपनीला दिली होती, तरीही त्यांना सन्मानाने निरोप न देता केवळ एका ईमेलवर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. जरी कंपनीने 15 दिवसांचा पगार आणि नोटीस पिरियडचे पैसे देण्याचं आश्वासन दिलं असलं तरी अचानक गेलेली नोकरी आणि सध्याच्या स्पर्धात्मक मार्केटमध्ये नवीन काम शोधण्याचं आव्हान यामुळे आयटी क्षेत्रात भीतीचं वातावरण पसरलंय. ही घटना केवळ ओरॅकल पुरती मर्यादित नसून संपूर्ण तंत्रज्ञान विश्वासाठी एक धोक्याची घंटा आहे की जर आपण काळाप्रमाणे स्वतःला अपडेट केलं नाही तर एआय आणि कॉर्पोरेट नफेखोरी आपल्या नोकऱ्यांवर कधीही गदा आणू शकते. त्यासोबतच आगामी काळात आणखी एका अशाच फेरीची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्थिरतेचं सावट कायम आहे. बाकी मंडळी, ओरॅकल कंपनीच्या निर्णयावर तुमचं काय मत आहे? तुमच्यापैकी कोणी या कंपनीमध्ये कामाला होतं का? याबाबत आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.